हा अतिशय क्रूर अशा प्रकारचा प्रशासक आणि राजा होता, अतिशय निर्दयी होता. तो याचा निर्दयपणाचा हा जो काही एकंदरीत इतिहास आहे तो त्याच्या वडिलांपासून भावांपासून तो छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा आणि त्यानंतरचा हा इतिहास पुढे येतो. परंतु त्याची याच महाराष्ट्रामध्ये कबर बांधली गेली. आता ती कबर बांधून जवळजवळ 400 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 400 वर्षानंतर नवीन पिढीला त्या औरंगजेबाची कबर म्हणजे काय आणि कबर कुठे आहे ते माहीत सुद्धा नाही. परंतु सातत्यानं या महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या मोगल राजांच्या कबरींबद्दल सातत्यानं विषय काढून त्यांचा उदो करून त्या कबरींचं एक प्रकारचं उदात्तीकरण करण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडून होतंय असं म्हणावं लागेल. आणि कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे विषय उकरून काढून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करणं, दोन समाजामध्ये दंगली भडकवण्याचं काम हे सरकारी पक्षाकडूनच होतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नितेश राणे यांचं पोस्टर घेऊन आता विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. नितेश राणे हे या संपूर्ण प्रकरणासाठी जबाबदार असल्याचं एक प्रकारचं वक्तव्य त्यावर होतं की द्वेष पसरवणाऱ्या नितेश राणे यांची हकालपट्टी करायची मागणी आज विरोधकांनी केली. मला कळत नाही कोण नितेश राणे. मी खरं तर त्यांचं नाव सुद्धा घेत नाही. कोण नितेश राणे? त्यांना कशा करता एवढं मोठं करायचं? त्या नितेश राणेंच्या वक्तव्यानं एवढं मोठं सगळं घडेल अशी अपेक्षा करणं म्हणजे त्यांना फार मोठं केल्यासारखं होतं. ह्या नितेश राणेच्या पाठीमागे बोलवता धनी कोण आहे? निलेश राणेंना बोलवता कोण आहे? निलेश राणेंच्या पाठीमागे सरकार असताना ते सरकारमध्ये असताना ते बोलू कसं शकतात? त्यांना गप्प का केलं जात नाही? आणि म्हणून याच्या पाठीमागे कोणतरी एक व्यक्ती आहे, यापेक्षा याच्या पाठीमागे एक संघटना आहे आणि हे संघटनेच्या माध्यमातून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आहे की तुम्ही व्यक्तिगत विचार करता. आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? त्या औरंगजेबाची कबर तुम्हाला जर उकडून काढायची असेल तर त्याच्याकरता अशा पद्धतीचे मोर्चे काढणं, आंदोलन करणं, वारंवार टीका करणं, आरोप करणं आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वातावरण खराब करण्याचं कारण काय? काढून टाका. तुम्ही मध्यंतरी अफजल खानाच्या प्रतापगडावर जी अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या भोवतीचं तुम्ही त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उडवलं. कुणी विरोध केला? मग त्यावेळेला तुम्ही कबर का नाही काढलीत? तुम्ही त्या ठिकाणी तो याकूब मेमनची कबर त्याचा विषय तुम्ही काढलात का नाही? ती काढून टाकलीत. औरंगजेबाचा तुम्ही विषय सातत्यानं काढता का नाही? ती कबर काढून टाकत. विशाळगडावर तुम्ही जातीय दंगली घडवल्यात का? त्या ठिकाणी तुम्हाला जी काय अडचण होती ती दूर करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं अयोध्येतल्या राम मंदिराचा प्रभाव आता कमी झालेला दिसतोय. अयोध्येतल्या राम मंदिराचा उपयोग आता कमी झालेला दिसतोय. म्हणूनच लोकसभेनंतर त्या ठिकाणी राम मंदिराचा उल्लेख कमी